तर महापालिका बैठकांमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या नगरसेवकांचा अपमान झाल्याचा आरोप गटनेत्या पेडणेकरांनी केला। पेडणेकरांनी आरोप जो आहे तो अमय घोलेंवर केला। महापौरांनी बोलावलेल्या बैठकीमध्ये आम्हाला सहभागी होऊ दिलं नाही असंही पेडणेकरांनी म्हटलेलं होतं। शिंदे सेनेचे अमय घोले हे सगळ्यांना घेऊन आले। खरं गटनेत्यांची मीटिंग होती, सगळ्यांना घेऊन आले, तरी मला त्याच्यावर काहीच ऑब्जेक्शन नाही। फक्त त्यावेळेला महापौरांनी सांगायला पाहिजे होतं की बाबा तुमचा जर विषय आहे तर आपण अँटी चेंबरमध्ये बोलू। मी ते सांगितलं की तुम्हाला बोलायचं असेल तर तुम्ही अँटी चेंबरमध्ये जा आणि तुम्ही मांडा तुमचे काय विषय आहेत ते। तर नाही मला इथेच बोलायचं आहे, आम्ही तिथे मावणार नाही। तर मी तेही म्हटलं की अरे गटनेत्यांची मीटिंग आहे तर तुम्ही आज सगळ्यांना घेऊन आले तर त्यांना आतमध्ये बसायला सांगा। हा सरळ सरळ ज्याला असं एक हिंदीमध्ये म्हणतात ना बकायदा इन्सल्ट। जेव्हा हरकतीचा मुद्दा मांडला आणि त्याच्यानंतर आरोप केले, आरोप ऐकण्याची पण ताकद पाहिजे। जेव्हा आम्ही उठलो नंतर आवाज केला तेव्हा उत्तर द्यायला पण कोण तयार नव्हते। ही अवस्था आज झाली आहे यांची। त्यासाठी जेव्हा तुम्ही बोलतात त्यासाठी तुम्ही ऐकण्याची पण ताकद ठेवा, हे आमची एक म्हणणं आहे। 2:30 वाजता ज्यावेळी मीटिंग होती गटनेत्याची सर्व पक्षांची, त्यावेळी ते शिंदे सेनाचे गटनेते आले आणि ते सांगितले की बाबा आमची काय पर्सनल काय गोष्ट आहे, तुम्ही आतमध्ये जा। आणि त्याच्यानंतर आता ते सभागृहात सांगतात की आमची एक नगरसेवकांची विकासची निधी संदर्भात आम्ही बोलत होते। ते 2:30 वाजता आमची मीटिंग होती गटनेत्यांची, त्याची एवढी काय काळजी होती की तुम्ही याच्या पहिले तुम्ही हे सांगत होते की बाबा आमची हे मीटिंग जे आहे विकास निधीची आहे। विकास निधीची मीटिंग नंतर केली होती। हे मीटिंग जे त्यांची झाली, त्यांचा जे राग होता ते फक्त उपमहापौरांचा जे अपमान झाला साईन हॉस्पिटलमध्ये आज, त्यावर त्यांचा अपमान होता, त्याचा विरोध होता आणि त्यांचा नाराजगी होती। या बघा असं आहे की मुद्दा उपस्थित करायचा आणि पळ काढायचा ही आता विरोधी पक्षांची सवय झालेली आहे। कारण सभागृहामध्ये बसून चर्चा करणं, मुद्दे उपस्थित करणं हे कदाचित आता ते हळूहळू विसरत चाललेले आहेत। मुळात त्या मानसिकतेत अजून आलेलेच नाहीत की आम्ही विरोधी पक्षात बसलेलो आहोत। सभागृहामध्ये विविध विकास कामांवर चर्चा होत असते, विविध विकासाचे प्रस्ताव आणले जातात। त्या प्रस्तावावर चर्चा होत असताना आपलं काही म्हणणं असेल तर ते मांडलं पाहिजे, बोललं पाहिजे, परंतु पळ काढायचा ही आता एक नवीन पद्धत आता या महापालिकेच्या सभागृहामध्ये विरोधकांनी सुरू केलेले, एवढंच मी या निमित्ताने म्हणेन। तर लेखक नामकरण आवारेंचा आसामी नामकरण या पुस्तकावर सुषमा अंधारेंनी आक्षेप घेतला। 2012च्या आसामी नामकरण पुस्तकाची खरातनं प्रस्तावना लिहिलेली होती। सुषमा अंधारेंच्या नामकरण आवारेंवर थेट आरोप आहे। प्रत्येक फोटोमध्ये दिसणारा नामकरण कोण? अंधारेंनी हा सवाल केला। आवारेंच्या पुस्तकामध्ये खरातला ब्रह्मांड शास्त्र तज्ञ आणि सिद्धपुरुष अशी उपाधी देण्यात आली। खुलासा जो आपण आता करतोय तो नामकरण आवारे यांच्या बाबतीत करतोय। हे जे पुस्तक आहे असं मी नामकरण, हे पुस्तक जर बघितलं तर हे पुस्तक नामकरण आवारे यांनी प्रकाशित केलेलं आहे 2012 साली। आणि यामध्ये त्यांनी जी प्रस्तावना आपण या पुस्तकाची जर बघितली तर या पुस्तकाच्या प्रस्तावनेमध्ये म्हटलेलं आहे की माझा आणि अशोक खरात यांचा परिचय झाला, अगदी घट्ट स्नेहात रूपांतर झालं। माझे अनेक कामात त्यांनी वेळोवेळी मदतही केली। मिरगावच्या शिवनिका संस्थांच्या वतीनं आम्ही जेव्हा ईशानेश्वराच्या मंदिराचे बांधकाम हाती घेतले तेव्हा आम्हाला मदत करण्यासाठी अनेक मित्रमंडळी पुढे आली, त्यात नामकरण आवारे हे अग्रभागी होते। म्हणजे असे अशोक खरात यांनी त्यांच्या प्रकाशित जे पुस्तक आहे त्याच्या प्रस्तावनेत दिलेलं आहे। आणि या ठिकाणी आपण बघू शकतो ही प्रस्तावनेच्या खाली कॅप्टन अशोक खरात ब्रह्मांड शास्त्रज्ञ, सिओलॉजी तथा ओसिनोलॉजी, सोबॉर्न विद्यापीठ पॅरिस असं लिहिण्यात आलेलं आहे। आवारेंच्या चौकशीमध्ये नवीन काय निष्पन्न होतं आणि काय माहिती अधिकची खरातांच्या बाबतीत नामकरण आवारे देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन अमित आडेसह मी मनोज गाडेकर, TV9 मराठी, मिरगाव, नाशिक। तर छत्रपती शिवरायांच्या शिक्षेची पद्धत भोंदू खरातसाठी वापरावी, आमदार अभिजित पाटील यांनी हे वक्तव्य केलंय। खरातला महाराष्ट्रातील सर्वात उंच इमारतीवरून ढकलून दिलं पाहिजे असं देखील अभिजित पाटील यांनी म्हटलं। आमदार अभिजित पाटील यांनी ही मागणी केली। शिवरायांनी आपल्याला शिकवण दिली की ज्यावेळेस कुणाच्या परस्त्रीच्या त्या ठिकाणी धक्का इज्जतीला लागल त्यावेळेस त्याचा चौरंग केला जातो, नाहीतर टकमक टोकावरनं त्याला
खाली टाकून जीव घेतला जातो. अशा पद्धतीची शिक्षा ह्याला केली पाहिजे. आणि त्या ठिकाणी छत्रपती शिवरायांचा हा त्या ठिकाणी महाराष्ट्र आहे. महाराष्ट्रातली सर्वात एखादी उंच बिल्डिंग 100-200 मजली असणारी तिच्यावर नेऊन वरनं टाकून द्यायला पाहिजे, चुरडा व्हायला पाहिजे, ह्या वृत्तीला ठेचून मारलं पाहिजे.